हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करून आज आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव प्रश्नसंच घेणार आहे. जे प्रश्न मागील पोलीस भरती परीक्षांमध्ये रिपीट झालेले आहेत आणि जे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत तेवढेच प्रश्न आपण इथे घेणार आहे. आणि हे लेक्चर पाहिल्यावर तुम्हालाच या प्रश्नांचे इम्पॉर्टन्स आणि या प्रश्नांची काठिण्य पातळी किती आहे हे तुम्हाला हे लेक्चर पूर्ण पाहिल्यावरच समजेल. त्यामुळे हे लेक्चर किती महत्त्वाचे आहे आणि हे लेक्चर किती यूजफुल आहे हे तुम्हाला तेव्हाच समजणार आहे. त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला अजिबात स्किप करायचं नाही आहे. चला तर वेळ न घालवता हे लेक्चर स्टार्ट करू. पहा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे? पहा, वेंगुर्ल्यामध्ये कोणते संशोधन केंद्र आहे? तर ते आहे काजू संशोधन केंद्र. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 काजू संशोधन केंद्र. आता पहा, ऑप्शनमध्ये देखील आहे डाळिंब संशोधन केंद्र. डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे रे? तर ते सोलापूर येथे. द्राक्ष संशोधन केंद्र आपल्या पुण्यामध्ये आहे, मांजरी येथे. हे केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे मित्रांनो. आणि हे केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे. आणि केंद्रीय गहू संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते आहे कर्नाल, हरियाणा येथे. कुठे? कर्नाल, हरियाणा येथे. त्यानंतर केंद्रीय आवळा संशोधन केंद्र तर ते आहे फैजाबाद, उत्तर प्रदेश येथे. आणि केंद्रीय केळी संशोधन केंद्र ते आहे कळांथुथोराई, तमिळनाडू येथे. ओके, आता तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लगेच द्यायचं आहे. पहा, केंद्रीय ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता महाराष्ट्रातील काही महत्त्वाची संशोधन केंद्रे आपण पाहू. पहा, महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन केंद्रे. पहा, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ते आहे पाडेगाव, सातारा येथे. गवत संशोधन केंद्र आहे पालघर, ठाणे येथे. नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यावर पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जे प्रश्नपत्रिका आहेत पोलीस भरती, ज्या जर तुम्ही चाळल्या तर त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न जाणवून येईल. नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे भाटे, रत्नागिरी येथे. सुपारी संशोधन केंद्र आहे श्रीवर्धन, रायगड येथे. काजू संशोधन केंद्र आपण पाहिलं वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथे. केळी संशोधन केंद्र यावल, जळगाव येथे. हळद संशोधन केंद्र डिग्रज, सांगली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आपण पाहिलं हिरज, केगाव, सोलापूर म्हणजेच सांगोला इथे. आणि राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र हे आहे राजगुरुनगर, पुणे येथे. त्यानंतर पुढे पाहू मित्रांनो, खालील व्हायसराय त्यांच्या कार्यकालाच्या चढत्या क्रमाने लावायचे आहेत. पहा, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन आणि लॉर्ड कर्झन हे व्हायसराय आहेत. आता पहा, व्हायसराय पद कधी निर्माण झाले मित्रांनो ते तुम्हाला माहिती आहे का? तर एक पहा, 1857चा उठाव झाला आणि त्यानंतर 1858 साली राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. ओके, तर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल आता व्हायसराय झाला. म्हणजे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारताच्या गव्हर्नरला व्हायसराय म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि पहिला व्हायसराय कोण होता मित्रांनो? तर तो होता लॉर्ड कॅनिंग. पहिला व्हायसराय होता लॉर्ड कॅनिंग. ओके, मग त्यानंतर लॉर्ड कॅनिंग नंतर कोण होतं? लॉर्ड कॅनिंग नंतर होता लॉर्ड रिपन. त्यानंतर होता लॉर्ड डफरिन आणि त्यानंतर होता लॉर्ड कर्झन. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब 1, 2, 3, 4. ओके, आता पहा, अजून काही महत्त्वाचे प्रश्न इथून बनतात. हा प्रश्न झाला व्हायसरायबद्दल. भारताचा पहिला व्हायसराय बनला होता लॉर्ड कॅनिंग. आता पहा, अजून काही महत्त्वाचे प्रश्न, त्यापैकी एक आहे बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? तर तो होता वॉरन हेस्टिंग्स. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं तर कोण असेल? तो असेल विल्यम बेंटिक. यानंतर अजून पुढे जाऊन तुम्हाला विचारतात स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण? तर ते कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर 1947 ते 1948 दरम्यान. त्यानंतरही पुढे जाऊन असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? पहा,
भारतीय गव्हर्नर म्हटलं तर ते असतील सी राजगोपालाचारी. 5 मार्च 1948ला यांची नेमणूक झाली होती. ओके, पहा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर म्हटलं तर ते असतील लॉर्ड माउंटबॅटन आणि पहिले भारतीय गव्हर्नर म्हटले तर ते असतील सी राजगोपालाचारी. आणि इथून अजून पुढे जाऊन तुम्हाला हाही प्रश्न विचारतील, लॉर्ड कर्झनवरचा हा प्रश्न आहे की बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली किंवा बंगालची फाळणी झाली तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होता, तर तो होता लॉर्ड कर्झन. आणि बंगालची फाळणी कधी झाली मित्रांनो, साल तुम्हाला माहीतच पाहिजे. आणि मित्रांनो, काही मित्रांना माहीत देखील असेल, तर बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. ओके, लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की ते साल काय होतं बंगालच्या फाळणीचं आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, या लेक्चरचा फायदा फक्त तुम्हाला पोलीस भरतीसाठीच नव्हे तर जे मित्र आपले तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषीसेवक यासारख्या परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील हा तेवढाच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? सापेक्षता सिद्धांत तो आहे अल्बर्ट आइन्स्टाईनशी संबंधित. अल्बर्ट आइन्स्टाईन या संशोधकाशी संबंधित आहे सापेक्षता सिद्धांत. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील आपण पाहूया, आयझॅक न्यूटन याने काय केलं होतं रे, गुरुत्वाकर्षणाचा शोध. ग्राहम बेल, टेलिफोन, आपण जो बोलतो टेलिफोन, त्याचा शोध या ग्राहम बेलनी लावला होता. आणि गॅलिलिओने कशाचा शोध लावला होता? दुर्बिणीचा शोध लावला होता. कोणी? गॅलिलिओने. यानंतर समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ, 8 मार्च. पुढे पाहूया, कांदवा नदी. पहा, कांदवा नदी प्रणालीवरील हा प्रश्न आहे. कांदवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रा, यमुना. तर पहा, कांदवा नदी आहे गोदावरी नदीची उपनदी. ओके, आता गोदावरी नदी हिची लांबी किती आहे रे? तर हिची लांबी आहे 668 किलोमीटर आणि क्षेत्र किती आहे तर 1,53,778 चौरस किलोमीटर. ओके, आता पहा, गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचं खोरं आहे गोदावरी नदीचं आणि 49% भाग वागतं. किती? 49% भाग वागतं महाराष्ट्रामध्ये. आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं हे नदी खोरं आहे. ओके, आणि दक्षिणेकडे गेलं तर दक्षिणेतील सर्वात मोठे खोरे आहे याच नदीचे, गोदावरी नदीचे. ओके, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, गोदावरीच्या काही उपनद्या. आता ही कांदवा तर झाली गोदावरीची उपनदी, त्याचबरोबर मांजरा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्रवरा, दारणा, प्राणहिता, इंद्रावती, तोरणा, कांदवा, शिवना, खांब, सिंदफना आणि बिंदुसरा या सर्व आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या. ओके, त्यानंतर अजून महत्त्वाचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत? तर महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या नद्यांपैकी गोदावरी ही एक नदी आहे. त्यामध्ये टोटल 3 नद्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये पहिली आहे गोदावरी, त्यानंतर दुसरी मांजरा आणि तिसरी आहे तापी. पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या? तर त्या आहेत गोदावरी, मांजरा आणि तापी. या 3 नद्या आहेत. आता समोरचा प्रश्न पाहूया, भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणते? तर ते कलम आहे कलम 51 अ. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 51 अ. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते? तर पहा, डॉक्टर B.R. आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते आणि हेच मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता मसुदा समिती आणि तिचे मेंबर्स लक्षात ठेवण्यासाठी आपल्या स्मार्ट एक्झाम या चॅनलवर MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये यावर आपण लेक्चर
घेतलेलं आहे. किती 2 ते 3 मिनिटाचं फक्त लेक्चर आहे. ते तुम्ही पहा. ते तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला मसुदा समितीचे सदस्य कायमस्वरूपी लक्षात कसे ठेवायचे ते टेक्निक सापडेल आणि ते तुम्ही कधीच विसरू शकणार नाही मित्रांनो. त्यामुळे ते लेक्चर तुम्ही नक्की पहा आणि अजून बरेच लेक्चर आहेत MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये, तेही तुम्ही पहा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पहा, नर्मदा, कावेरी, कृष्णा, गोदावरी. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी ह्या सगळ्या पूर्व वाहिनी नद्या आहेत आणि ही जी नर्मदा आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, नर्मदा, तापी या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत. त्यानंतर मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात? मानवी हृदयाचे दर मिनिटाला 72 स्पंदने होतात. समोरचा प्रश्न, मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचं आहे रे? तर केरळ या राज्याचं आहे. आणि यासोबतच कथकली देखील केरळचंच आहे. यानंतर ओडिसाचा आहे ओडिसी, कर्नाटकचा आहे डोलू कुलांथा आणि यक्षगान. आणि तमिळनाडूचं आहे भरतनाट्यम. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना सल्फर हा वायू बाहेर पडतो. पुढे पाहू, करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या ज्या विविध क्रांत्या आहेत शेतीसंबंधी त्या परीक्षेमध्ये नक्की विचारल्या जातात. आता इथे आहे करडी क्रांती, तर इथे कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ब, खते उत्पादनाशी संबंधित आहे करडी क्रांती. त्यानंतर पहा, विविध क्रांती आपण पाहू. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित, नील क्रांती मत्स्य उत्पादनासंबंधित, पीत क्रांती तेलबिया उत्पादन, सुवर्ण क्रांती फळे उत्पादनात वाढी संबंधी, कृष्ण क्रांती पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित, करडी क्रांती आपण पाहिलं खत उत्पादनाशी संबंधित, श्वेत क्रांती दुग्ध उत्पादन, गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन, चंदेरी क्रांती अंडी उत्पादन आणि अमृत क्रांती नद्या जोड प्रकल्पाशी संबंधित आहे. पुढे पाहू मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल, लेक्चरला लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, भाववाढीच्या म्हणजे तेजीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? भाववाढीच्या तेजीच्या काळात सार्वजनिक कर्जात वाढ केली जाते. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, सार्वजनिक कर्जात वाढ केली जाते. हे राजकोषीय धोरण वापरले जाते कधी? भाववाढीच्या काळात. पुढे पाहू, चांगदेव जळगाव या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? चांगदेव येथे तापी पूर्णा नद्यांचा संगम झालेला आहे. मित्रांनो, नद्यांचा संगम आणि त्या काठावरील शहरे हा देखील अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्यामुळे या संबंधीचे बरेच अनेक क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही नक्की रेफर करा. पुढे पाहू, त्यावर आपण एक सेपरेट लेक्चर देखील घेऊ, डोंट वरी. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? पहा, इंग्रजी, बंगाली, काश्मीरी, उर्दू. तर पर्याय क्रमांक 1, इंग्रजी ही भाषा भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार भारतीय भाषा नाही. पुढे पाहू, वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले. वसंतराव नाईक समिती हिने जिल्हा परिषद या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले. आता वसंतराव नाईक समिती कधीची आहे रे? 22 जून 1960 साली स्थापन झाली होती आणि हिने आपला अहवाल 15 मार्च 1961 साली सादर केला होता. आता या समितीमध्ये सचिव कोण होते? तर ते होते PD साळवी. आणि या समितीची महत्त्वाची शिफारस परीक्षांमध्ये नक्की विचारतात. तर वसंतराव नाईक समितीची महत्त्वाची शिफारस म्हणजे महाराष्ट्रासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यात यावी. ही शिफारस वसंतराव नाईक समितीची आणि याच शिफारसीनुसार 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात येऊन अंमलबजावणीची सुरुवात झाली. आता पहा,
वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. आता केंद्र सरकारची देखील एक समिती आहे जिने संपूर्ण भारतासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यात यावी ही शिफारस केली होती. तर ती समिती कोणती? तर ती समिती तुम्हाला माहिती आहे का? तर त्या समितीचं नाव आहे बलवंतराय मेहता. ती समिती आहे बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता यांनी संपूर्ण भारतासाठी द्विस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्याची शिफारस केली होती. आणि बलवंतराय मेहता समितीने संपूर्ण देशासाठी त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात यावी ही शिफारस केली होती. आता नीट पहा, लक्षात घ्या. वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्याची शिफारस, बलवंतराय मेहता समितीने संपूर्ण देशासाठी त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात यावी ही शिफारस केली. आणि अशोक मेहता समितीने संपूर्ण भारतासाठी द्विस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात यावी ही शिफारस केली होती. या तिन्ही समित्या व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे पाहूया. पंचायत राज संबंधित या महत्त्वाच्या 3 समित्या. त्यानंतर खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही? संप्रेरक कोणते नाही आहे? पहा, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, सोमॅस्टॅटिन, अमायलेज. यापैकी संप्रेरक कोणतं नाही? पहा, इन्सुलिन स्त्रवत, ग्लुकॅगॉन स्त्रवत, सोमॅस्टॅटिन देखील. मग अमायलेज हे संप्रेरक नाही आहे. पुढे पाहू. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. समोरचा प्रश्न. ॲनाटॉमी म्हणजे काय रे? तर सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास म्हणजे ॲनाटॉमी. ओके. यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही? पितळ, ब्रॉन्झ, जर्मन सिल्वर आणि स्टेनलेस स्टील. तर स्टेनलेस स्टील हे संमिश्र तांब्याचे संमिश्र नाही आहे. पितळ, ब्रॉन्झ आणि जर्मन सिल्वर हे तांब्याची संमिश्रे आहेत. समोरचा प्रश्न आहे, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? पहा, उपराष्ट्रपती. जे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात. समोरचा प्रश्न, जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी अभयारण्य हे आहे औरंगाबादमध्ये. त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. समोरचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? नॉर्वे देशामध्ये. पुढे पाहू. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? वि वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक कुसुमाग्रज म्हणजे पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज हे वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण येणाऱ्या पोलीस भरती 2022 संबंधित महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आणि त्यावर काही महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसोबतच येणाऱ्या तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषीसेवक तसेच तलाठी यासारख्या परीक्षांसाठी या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.